श्री गजानन विजय ग्रंथ तिसरा अध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्री हरी, कृपा करावी लवकरी. तुम्ही पदनताच्यावरी, कधी न कठोर झाला. तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर. तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघव रामा. दास गणोसी पुरुषोत्तमा, पावा वेड करू नका. असो बंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळांचे कैवारी, श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थाथे वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले, निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला, करू लागले वृक्षांवर. कुकुटाचे होती स्वण, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बसोनिया. उद्या चली नारायण, येऊ पाय हर्ष करुण. तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रथसडा समार्जनी. वत्सधेनूस पाहुनी, तोंडी लागली चरहाटे. ऐसा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या. तो भिकारी गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास, झोडी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकी सिलंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, हो लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसुनी, करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक मला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाये पाहे येथ. या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवना प्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्व तो करी, हीच वस्तू उत्तम. असे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्या या समर्थांचे. ते त्याच्या मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला, गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत 6 अध्यायी, जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला, काडझोडीची पोटडी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोडीत. त्या पोटडींचे आज येतो हो दे का पारणी. गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणते गोसाव्याला, पुढे आता उठून बैस. पोटडीच्या पुटीस, काढ बाहेर झोडीच्या. नमस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लावली, चाडवा चाडवी निरर्थक. गोसावी होता महाधूत, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने.
मी बुटी काढितो नमस आपला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणसाची हीच इच्छा मानसाची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण रहा या बुटी स्वीकारा भक्त जी जी इच्छा करीत ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आनामनी आपल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थना त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर हो न शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्र मोडीने तेथे शंकरा कारण आडन आले वानरपण देवी माझ्या बोटीची आठवण राया ती ते स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे ही इतरा अनिल उने परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडवी प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता नच आली समर्थाते पद्यपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी नाही कोणास त्यांची सरी खरेच अति थोरते वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रांगातून एकाच प्राते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेल तिपतिया प्रेम भारिया पदाठाया ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित कधी बागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या औचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत मावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्तिपार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपल्या नाडी पाहून अखेर आप्त कडविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचनायची आम्ही प्रयत्न केले अति परी यशना आले टिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता ओघे आप्त दुःख करीती अत्यंत जानराम आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नमस केले नाना देवाता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्यांनी टेकले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यज्ञाप्रथम करून पाहू एक वेळा बंकटलालाची या घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधुने आणल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा व्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्यांचे पाहू प्रत्यंतर जा जा कुणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एका आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाच्या म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करुणी मज परत ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाला म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवनी आमच्या वडिलाला जैसे त्याने सुचवले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले ध्याया तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेच बिबड होती त्याला मध्ये भरून पाणी समर्थाच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरामा समर्थ तुकविले मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण
घर घर घशाची बंद झाली. हातला हालवू लागला, किंचित डोळा उघडला, उतार पडू लागला. तीर्थप्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांशी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जान रावा. 8 दिवसा माझारे जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची या घरी आला दर्शन समर्थांच्या. पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत, संतन ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा, श्री गजानन सारिका संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंथाची आसदना परिहाच आहे कुर्तक. संत मृत्यू नाटाळीती निसर्गाप्रमाणे मागती, परिसंकटाचे वारिती अंगांतुक असल्यास ते. सचिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवा, शाशी परिते अखेर आडंतीसी देह ठेवती झाले हो. याचे रहस्य इतकेची आहे, हे गंडांतर टाळीती पाहे, ते टाळणे काहीच नव्हे अशक्य. संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक, त्या तिघां माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे, अतिभौतिकाचा मृत्यू अतिभौतिकाची तयारी कुपुत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येत औषधीने, मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी, ऐसा वैद्य भेटलास अधिभौतिकाचा होय नाश. तैसे अधिदैविक विकास नवसायास घालवितो. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाच्या नेन टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जान रामाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देवनिया म्हणजे गंडांतरा कारण, निवारती साधू चरण तेच आले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती याजनी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे, वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसे न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी हे ध्यानी असुद्या. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधुवीन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर, साधू प्रित्यर्थ साचार्य बंकटलालाची या घरी. तीर्थ देशमुख बरा झाला तरी स्वामीशी पेच पडला, त्यांनी मनासी विचार केला तो एकाय नेरिती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाघन वरपांकी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावारणार
राही पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवितो, ते जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुड, जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरे गारा एक वटून खानी माझी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेच हिऱ्याचे हिरा लागून भूषवीन गारेला, गारती गारच राही पाया खाली तुडविली जाई, ऐसी स्थिती कधी न येई अमूलिक हिऱ्याला, श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एकमैद्य, संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे, तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर, भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया, मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे, चिलिम त्यांची मीच भरी खाण्या पिण्याची तयारी, निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा, ऐसे लोकास सांगतसे आपला सवरात करीतसे, त्या अधमाचे नाव असे मारी विठोबा घाटोळ, महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी, ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके तिनी, ते एका विभूत हो परस्त काही मंडळी शेगाव दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांच्या शय्येवर, ही कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळीस होती जाना त्वरा पुढे जाण्याची, ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवित झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आताच परगावा, काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई, तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूत, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे, ऐसाच त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तक्षणी महाराजांचे उठविले, मंडळीचे काम झाले हरी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी, त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभेला उघड उघड व्यापार की, मला लावी तो उपाधी घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी, सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत, ऐशा रीती ठोकला छड्या खाली घाटोळाला, विठोबा तो पडाला पुन्हा ना आला मागुती, खरे जे का असती संत ते ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये, म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी वैसती होऊन, संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी, मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांची करीती, भल भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्याचे, तेने दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई, तरी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा, खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षडांचे, पतिव्रतेशी शेजार कसबिनीचा का पटणार, सोन्या प्रति अलंकार काय शोभती कथलाचे, संत छटा ते राखिती तरी न त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे, ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देतो हो, मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा, मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून शेर ठेवित दारावरी, देवी संत भूमीवरी रक्षण घ्यावयाचे करीती जरी, किंमती माझी ठेविती परी गुणाप्रमाणे भेद पहा, नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे,
पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की, जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता, संतांची ती योग्यता त्याने मुनी न जाणली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनू पासून, ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे, तेथे विचारात ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गुणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो भावाब्दीत अवघ्या भाविकांकारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्याय समाप्तम्.